कुठे गेली कोणास ठाऊक. ते ही संपवतो आणि जातो. कोण आहे रे? राणा तू 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 अरे तू 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 कसं काय ढगात गेला होता असं कळलं मला. आलाच कसं काय तू? चल सांगतो तुला कसं आलोय. चल. अक्का कुठे आहे? हे बघ रेडीमिक्स, तुला आता लास्ट टाइम विचारतोय, अक्का कोण आहे ते सांग. ढालाक दे. ए राणा, किंवा आता अक्का अक्का हक्का मारत होता म्हणजे ते इथंच कुठे तर जवळपास असणार आहे बघ. ए आता सांगतोस काय गुमान? ढालाक दे की मग सांगतो. तुझ्या तर लवकर आता अक्का कुठं आहे? नाहीतर राणा तुला ढगात पाठवते बघ. आत्ताच गाठ पडली होती मला. अक्का कुठे आहे? तुझ्या घरात. घरात? म्हणजे अक्का म्हणजे माझी बहीण, तुझी वहिनी माधुरी. काय बोलतोस तू? होय, आत्ताच आली होती माझ्याकडे. म्हटली तुला ढगात पाठवले आणि मामाकडनं पैसे घेऊन गायब होणार. माधुरी अगं आते. अगं मी एकटी कुठं होते? तुम्ही सगळेच तर होतात घुराळ्यात जेव्हा मला पळवलं. हे समजा कसं काय झालं? राणादा, आम्ही लपाछुपी खेळत होतो. युवराज आता कुठे लपला होता तेच सापडा मला. मग माधुरी मावशीनं तो कुठे आहे हे मला हाताने खुणवून दावलं. अहो, आज मी त्या वनश्री अनाथाश्रमात गेले होते तर तिकडे माधुरी कधीच नव्हती. म्हणजे तो बघा माझा आणि तिचा फोटो. पैशासाठी काय काय गेले तुम्हाला माहित आहे तिने? 4 लग्न आणि 4 मर्डर केल्यात तिने. माधुरी का नाही म्हणजे तिचा भाऊ का नाही, तिला लई ताप देत होता होय. आणि राहिला प्रश्न तो त्या अनाथ आश्रमाचा, तर माधुरीला तिची मागची ओळख पुसून टाकायची होती. राणा, अरे तू तो पोलिसात आहेस, तुझ्यापासून काय लपणार होतं? अहो पण वाडा दुरुस्तीच्या बाहेर गेलाय म्हणजे अशी ते इंजिनियर माणसं सांगत होती. अच्छे, तू रडू नको. ज्यादा हिरोगिरी करू नकस. आमच्या नादी लागलास तर तुझ्या सकट
तुझ्या घरादाराला संपव. राणा तुझ्या घरची झडती घ्यायची आहे आम्हाला. झडती कसली? तू पैसे खाल्लेत आणि ते घरात आहेत अशी टीप मिळाली आम्हाला. माझं मलाच लय वाईट वाटायलंय हो. ती माणसं तुम्हाला अडकवायला बघायला आणि ही माणसं लय डेंजर असतात. त्या धनवड्याचा फोन झाला राणादा. कुणी केला? माहित नाही, पण साहेब आता तुलाच अटक करणार. भाऊजी तुम्हाला कोण माहिती देणार आहे? ऐक माणूस, पण खात्रीच आहे का? नाही म्हणजे पिणक्या लोकांचा काय बी भरोसा नसतोय बघा. हे बघ राणा, तुझा आणि अक्काचा घरगुती मामला तुम्ही मिटवून घ्या. खरं या नादात मला डक्यात पाठवू नकोस. कसं आहे, माझे 10 लाखाची एफडी खराब होईल रे, वाया जाईल. आत्ता का कुठं गावल तेवढं सांग. मामाकडनं पैसे घेणार आणि कोल्हापूर सोडणार म्हणली मला. चल राणा, काय बी कर बघ, या माझ्या हक्काचा जीव घेऊ नकोस. लई जपलं रे तिने मला. हे बघ, तुला वाटलं तर तू तिला तुरुंगात टाक, खरं ढगात पाठवू नका. हे बघ, मी तुला फुकट माहिती दिल्या, त्या बदल्यात एवढं माझं काम कर. या जगात ती मला एकटीच आहे रे. राणा, कशी बी असली तरी ती बहीण आहे रे माझी. चल. काय का अक्का, इकडे कुठं जाऊ? मामा माझे पैसे द्या आणि मला मोकळं करा. अगं किती पैसे घ्यायचे? हा, पैशाच्या वजहानं मोकळी नाही, उलट दबून जाशील. काय लिमिट आहे का नाही पैसे द्यायला? अहो रानाचा काटा काढल्यानंतर 25 लाख देण्याचं कबूल केलं तुम्ही. अगं पण आजवर काय कमी दिल्यात काय पैसे? काय कमी काय जास्त ते मी बघतो. फक्त तुम्ही जेवढं ठरवलंय तेवढं द्या. नाहीत माझ्याकडे. मामा या असल्या पलट्या माझ्या समोर मारायच्या नाहीत हा. गुमान माझं पैसे द्या, नाही तर तुमची सगळी कुंडली जगासमोर मांडीन. सगळं पुरावा जपून ठेवल्यात मी. अगं अक्का, पैसे माझ्याकडे नाहीत म्हणजे मी देणार नाही असं म्हणतोय का तुला? काय तरी बोलालीस तू. अगं इतके दिवस आपण मिळून काम केलं का नाही? हा, अशी माती खाऊ नकस तू. मिळून केलेल्या कामाचाच मोबदला मागितला मी. आणि मी तो देणार. अगं पैसे माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे नाहीयेत, पप्प्याकडे आहे. तू का नाही, तू एक काम कर, तू आत्ताच्या आता पप्प्याकडे जा. त्याच्याकडे मी 25 लाख दिल्यात आणि ते घे. काय आणि परत असली पुरावा जगासमोर दाखवण्याची भाषा करू नकोस. काय काळजी करू नका, पैसे मिळालं की पुरावा जाऊन टाकतो मी. आता कसं, जा जा पटकन घे पैसे. पप्पी वाट बघत असत. चल. ठीक आहे. त्या लक्ष असू द्या. बोला. हा पप्पे कुठेस? मी घरात आहे. मस्तपैकी आंघोळ केली, देवासमोर उदबत्ती लावली, म्हणलं आजचा दिवस शुभ जाऊ दे. एक काम कर, त्या माधुरी का नाही तुझ्याकडे पैसे घ्या पाठवले. आजच्या आज तिचा खेळ खलास करून टाक. हो मामा, इथं माझ्याकडे इक खायला पैसे नाहीत. तिला कुठले पैसे देणार आहे मी? अरे अडानिया, पैसे घेण्याच्या निमित्तानं पाठवले तिला तिकडं. आणि तिकडेच येते. सोपं झालं ना तुझं काम. तिकडेच गेम वाजव तिचा. होय की, ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही मामा. माझा आजचा दिवस तुम्ही डबल शुभ केलाय. वा वा, आता काय काळजी करायची गरज नाही मामा. माझं 10 लाख रुपये तेवढं तयार ठेवा. काय माधुरी उर्फ अक्का
आता ती आज काय वाचत नाही, ती संपणार या माननीय परेश पाटलाकडनं. ठेवतो फोन, मला तयारी करायची आहे. ठीक आहे. बाय. बरकत, माझा तर विश्वासच बसत नाही रे. माझा काही बसत नाही. तर तिचा सक्का भाऊ सांगते म्हणून खरंच असणार की. होय की. आता बघ की, की मामा बनेल निघाला. होय. त्या मामानंच माधुरीला आणलं, आणि आता हिचा सक्का भाऊ सांगायला की हिचा काय म्हणून. बरकत, संध्या लिंक लागायत मर्दा. राणा, मला बी आता एक गोष्ट पटल्या बाबा. तुला वहिनी काय धाडजी नाही बघ. अगदी आनंदी त्या वहिनी, आणि आता ही माधुरी. तू पूजा करून घे बाबा आता. होय. मला फोन करत असेल रे. ते काय मला माहित नाही जित्या. तू आत्ताच्या आत्ता परेश पाटलाच्या घरी पोच. हे बघ, पैसे मिळालं की निघायचंय. अरे मग टाक पेट्रोल आणि पोच तिकडं. कुठं पोचायचंय माहिती ना? अरे कुणाला फोन करत असेल? एवढं तावत तावत बोलली म्हणजे घराला तर नक्की फोन केला नाही. बरकत, माझ्याकडे काय नाही, त्या अक्काचा नंबर आहे. फोन लावून बघू काय? लाव ना, लाव. हॅलो हॅलो हॅलो. कुठे गेली रे? सोडलं गेलं तिला. कुठे गेली? गेली असणार रे.
हा बोल मुकुंद. हा राणादा, ते मामा, धनवडे आणि अक्का तिघं कायम एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मधली माणसं आहेत. आता धनवड्याचा फोन व्हायच्या आधी शेवटचा कॉल त्या अक्काचा होता बघ. सगळ्या डिटेल्स माझ्याकडे तयार आहेत. तुला कधी आणि कुठं द्यायच्या तेवढ्या सांग. मी तुला सांगतो, पण मला तू एक नंबर काम केलेस बघ. अरे राणादा, तुझ्यासाठी काय पण. बरं एक मी तुला नंतर फोन करतो. हा हा ठेवतो. हा चल. काय झालं बरकत? अरे मर्दा, या माधुरीने धनवडेचा खून केला बघ. म्हणजे काय, हिने माझ्या कपड्यातली बंदूक चोरली, मग धनवडेचा खून केला आणि परत माझ्या कपड्यामध्ये येऊन ठेवली. होय, आणि बघ की त्या फोटोमध्ये बी एका बाईचा होता, धनवडे ज्याला पैसे येत होता तो. एक फोटो हीच बॅग होती ना होती. होय, बॅग देणारा दिसतो, पण घेणारा कोण दिसत नाही. किंवा हा ते माधुरीचाच असणार. अरे म्हणजे धनवड्याकडनं जे पैसे घेतले आणि आपल्या घरात ठेवलं ते ठेवलं म्हण की. होय, मधुरी, हिला आता सोडायचं नाही. चल तू चल. अरे वा 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 वा, अक्का साहेब, कसं काय नाही केलं? ते मामांनी मला पैसे द्यायला सांगितले. होय काय, दे, मला पैसे पाहिजे असतात. हे तुला द्यायला सांगितलं. तेच की, मला पैसे दे आणि तुझा. पपिया, मामांनी मला तुझ्याकडनं पैसे घ्यायला सांगितलेत, ते तू द्यायचं. अच्छा 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 अच्छा, असं होय, मला कळलं नव्हतं का, असं सरळ सांग की. बरं ये, तू चहा घेणार काय जरा? पैसे देतो ग, चहा तर घे आधी. ये इकडे ये, जरा चहा करतो, बस. अगं ये म्हणते तर बस. काय तुझं बॅगेत काय आहे ग? तुला काय करायचं रे? माझे पैसे दे. म्हणजे गायकवाडांचा खजिना आणलेला दिसतोय बॅगेतनं. आहा ग आहा, वा 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 वा, खजिना आणलाच ते एक बरं झालं. म्हणजे त्यानं काय होईल माहिती काय, तू आणलेला गायकवाडांचा खजिना तू आणलेला गायकवाडांचा खजिना आणि 10 लाख रुपये आता माझं होणार. पण 10 लाख रुपये माझं कसं होणार हे विचारलंच नाही तू. विचार की, तुझं मर्डर करायचं 10 लाख रुपये मिळणार आहे तुला. हळू काय माहितीये काय, अगं मी हा कायद्यानं चालणारा माणूस, हे माननीय परेश पाटोल कायद्यानं चालणारा माणूस आहे आणि तुझ्यासारख्या गुन्हेगाराला कायद्याने शिक्षा होणं लई गरजेचं आहे. पण काय करणार, म्हणून हे काम कधी मामाने मला दिलं. तुला संपल्याशिवाय राहणार नाही. माधुरी, हिनं तुला चढायचा प्रयत्न केला, हिनं तुला मारायचा प्रयत्न केला, म्हणून मी तुझा बदला घ्यायला इथं आलोय रे. हिला मारायला लागलोय, पण तू 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 जिवंत कसा झाला. तुझा आणि मामाचा खेळ संपला. खरं रूप समध्या जगासमोर कसा आणतो बघा तुम्ही.